नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, एक असा ग्रह जो आधी आपल्या सूर्यमालेचा सदस्य होता, पण नंतर त्याला ग्रहपदावरून हटवण्यात आलं. होय, आपण बोलतोय प्लुटोबद्दल. हा ग्रह इतका लांब आहे की सूर्याचा प्रकाश तिथे पोहोचायला 5 तासापेक्षा जास्त वेळ लागतो आणि तिथलं तापमान 230 अंश सेल्सिअस मायनसमध्ये आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्लुटोची रहस्ये आणि त्याची भयानक थंडी आणि तो ग्रहावरून बटुग्रह कसा काय झाला. चला तर मग सुरू करूयात एक थरारक प्रवास प्लुटोच्या दिशेने. प्लुटो हा सूर्यमालेतील वस्तुमानाने दुसरा आणि आकाराने सर्वात मोठा बटुग्रह आहे. तसेच प्लुटो सूर्याला प्रदक्षिणा मारणारी आकाराने 9वी सर्वात मोठी आणि वस्तुमानाने 10वी सर्वात मोठी वस्तू आहे. सुरुवातीला प्लुटोला ग्रह मानण्यात येत असे, पण आता तो कायपर पट्ट्यातील सर्वात मोठी खगोलीय वस्तू म्हणून वर्गीकृत होतो. प्लुटोचे अधिकृत नाव 134340 प्लुटो असे आहे. कायपर पट्ट्यातील इतर सदस्याप्रमाणे प्लुटो हा मुख्यत्वे दगड व बर्फ यांच्यापासून बनला आहे, तसेच तुलनेने छोटा आहे. वस्तुमानात पृथ्वीच्या चंद्राच्या अंदाजे 1/5 व आकारमानात त्याच्या अंदाजे 1/3 आहे. याची भ्रमणकक्षा अति लंबवर्तुळाकार असून त्यामुळे काही वेळा हा ग्रह सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जवळ येतो. प्लुटो व त्याचा सर्वात मोठा उपग्रह ख्वारान यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते. 2015 सालच्या जुलै महिन्यात प्लुटोजवळ गेलेल्या नासाच्या न्यू होरिझॉन्स संशोधन यानाच्या निरीक्षणावरून प्लुटोला पुन्हा एकदा ग्रहाच्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. प्लुटोला अजून 2 छोटे उपग्रह आहेत, निक्स व हायड्रा. यांचा शोध 2000 मध्ये लागला. प्लुटोचा शोध 1930 साली लागला व तेव्हापासून 2006 पर्यंत प्लुटोला सूर्यमालेतील 9वा ग्रह समजण्यात येत असे. पण 20व्या शतकाच्या शेवटी तसेच 21व्या शतकाच्या सुरुवातीला प्लुटोसारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा शोध लागला. यातील नोंद घेण्याप्रत वस्तू म्हणजे विखुरलेल्या चकलीमधील एरिस, ज्याचे वस्तुमान प्लुटोपेक्षा 27% जास्त आहे. ऑगस्ट 2024-2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना IAU ने सर्वप्रथम ग्रहांची व्याख्या केली. या व्याख्येनुसार प्लुटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व त्यांचे वर्गीकरण एरिस व सेरेस सोबत बटुग्रह या नवीन वर्गात करण्यात आले. या वर्गीकरणानंतर प्लुटोला लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले व त्याला 134340 हा क्रमांक देण्यात आला. मात्र अनेक शास्त्रज्ञांच्या मते प्लुटोला परत ग्रहांच्या वर्गात टाकण्यात यावे. 1830च्या दशकामध्ये ओबेन ली वेरियस न्यूटोनियन गणितशास्त्राच्या साहाय्याने युरेनसच्या कक्षेतील उतार-चढावांचा अभ्यास करून नेपच्यूनच्या जागेचे भाकीत केले होते. नेपच्यूनच्या नंतरच्या निरीक्षणानंतर शास्त्रज्ञांनी असा तर्क केला की युरेनसची कक्षा नेपच्यूनशिवाय अजून एका ग्रहामुळे बदलत आहे. 1906 मध्ये पार्सिवाल लॉवेलने फ्लॅगस्टाफ, अरिझोना येथे लॉवेल वेधशाळा स्थापन केली व संभाव्य 9वा ग्रह ओळखण्यासाठी मोठा प्रकल्प सुरू केला. या ग्रहाला त्याने प्लॅनेट एक्स असे नाव दिले होते. 1909 पर्यंत लॉवेल व विल्यम हेन्री पिकरिंग यांनी या ग्रहासाठी अनेक संभाव्य जागा सूचित केल्या. लॉवेलच्या 1916 मधील मृत्यूपर्यंतचा हा शोध चालू होता, पण हाती काही यश आले नव्हते. पण लॉवेलला माहीत नव्हते की त्याच्या नकळत मार्च 19, 1949 ला वेधशाळेने प्लुटोचे 2 अदभुत छायाचित्र घेतले आहेत. यानंतर 10 वर्षे हा शोध थांबला होता. याला कारण होते पार्सिवाल लॉवेलची बायको कॉन्स्टन्स लॉवेलने वेधशाळेतील हिस्सा हस्तगत करण्यासाठी दाखल केलेला खटला 1929 मध्ये वेधशाळेचे संचालक एस्टो मेलविन स्लीपर यांनी प्लॅनेट एक्सला ओळखण्याची जबाबदारी 23 वर्षाच्या कॅन्सास येथील आलेल्या क्लाइड टॉमबॉगकडे सुपूर्द केली.
टॉम्बॉकचे काम होते 2 आठवड्यांच्या अंतराने काढल्या गेलेल्या 2 छायाचित्रांचे निरीक्षण करणे व त्यामध्ये कोणत्या वस्तूने जागा बदलली आहे का ते पाहणे. ब्लिंक सेपरेटर नावाचे यंत्र वापरून तो 2 चित्रांमध्ये जलदगत्या मागे पुढे जाऊ शकत असे. यामुळे जर एखादी वस्तू जागा बदलत असेल तर त्याच्या हालचालीचा अभ्यास निर्माण होत असे. जवळपास 1 वर्षाच्या अथक शोधानंतर फेब्रुवारी 18, 1930 रोजी टॉम्बॉकला जानेवारी 23 व जानेवारी 29च्या चित्रामध्ये संभाव्य हललेली वस्तू सापडली. जानेवारी 21ला काढलेल्या कमी दर्जाच्या अजून एका छायाचित्राने ही हालचाल सिद्ध केली. हे पडताळणीसाठी वेधशाळेने अजून काही छायाचित्रे काढली व त्यानंतर शोधाची बातमी हार्वर्ड कॉलेज वेधशाळेला मार्च 13, 1930 तारखेला पाठविली. या नवीन वस्तूला नाव देण्याचे अधिकार लॉवेल वेधशाळेकडे होते. टॉम्बॉकने स्लिफर्डला इतकं कोणी करण्याच्या आधी लवकरात लवकर हे नामकरण करावे अशी विनंती केली. सर्व जगातून नावासाठी प्रस्ताव आले. कॉन्स्टन्स लॉवेलने आधी ज्यूस, नंतर लॉवेल्स आणि शेवटी स्वतःचे नाव मांडले. हे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. प्लूटो हे नाव प्रथम व्हेनेशिया बर्ने या 11 वर्षाच्या ऑक्सफर्ड, इंग्लंड येथील शाळकरी मुलीने सुचविले. व्हेनेशियाला रोमन दंतकथा तसेच खगोलशास्त्रामध्ये रुची होती. प्लूटो हे हेड्स या ग्रीक पाताळभूमीच्या देवाचे दुसरे नाव आहे. तिला हे नाव या संभाव्य काळ्या व थंड ग्रहासाठी योग्य वाटले. तिने तिचे आजोबा फाल्कोनर मॅडन यांच्याशी बोलताना सुचविले. मॅडन यांनी ते नाव प्राध्यापक हर्बर्ट हॉल टर्नर यांना सांगितले व त्यांनी ते आपल्या अमेरिकेतील सहकाऱ्यांना तारेने पाठवून दिले. या नवीन वस्तूला मार्च 24, इसवी सन 1930 रोजी औपचारिकरित्या नाव देण्यात आले. लॉवेल वेधशाळेच्या प्रत्येक सदस्यांचे 3 प्रास्ताविक नामांतर मत घेण्यात आले. ही 3 नावे होती: मिनर्वा, जे आधीच्या एका लघुग्रहाला देण्यात आले होते; क्रोनस, हे नाव त्या काळातील काहीशा अलोकप्रिय असलेल्या थॉमस जेफरसन जॅक्सन सी खगोलशास्त्रज्ञ सुचविलेले असल्यामुळे त्याबद्दल लोकमत थोडे वाईट होते; व प्लूटो. प्लूटोला सर्व मते मिळाली. नावाची घोषणा मे 1, 1930 रोजी करण्यात आली. या घोषणेनंतर मॅडन यांनी व्हेनेशियाला 5 पाउंड बक्षीस म्हणून दिले. प्लूटो हे नाव पार्सिवल लॉवेल यांच्या नावाच्या आद्याक्षरामुळे सुरू होते. तसेच त्यांच्या आद्याक्षरांची अधिकृती PL हे प्लूटो खगोलशास्त्रीय चिन्हात आले. प्लूटोचे फलज्योतिष चिन्ह हे नेपच्यूनच्या चिन्हासारखेच आहे, फक्त त्यास मध्यभागी वर्तुळ आहे तर नेपच्यूनच्या चिन्हात मध्यभागी त्रिशूळ आहे. होउई नोझिरी यांच्या 1930 मधील सूचनेनुसार चायनीज, जपानीज व कोरियन भाषांमध्ये या नावाचे भाषांतर पाताळभूमीचा राजा तारा असे केले जाते. अनेक युरोपियन भाषा प्लूटो हेच नाव त्यांच्या लिपीतून लिहितात.